रमेश राठोड हा खेळाडू देखील एक आयकॉन पॅकेज आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा त्याचे बॉलर, त्याचबरोबर डावखुरा त्याचे बॅटर प्रथमेश राठोड. सोलापूरवरून आम्ही जर पाहिलं तर संदीप राठोडला पूर्वी पाहिलंय. सोलापूरवरून विठ्ठल चव्हाण यांना आम्ही पाहिलंय, कृष्णा यांना पाहिलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडे खूप चांगले चांगले खेळाडू सोलापूरमधून येताना पाहिला. संतोष नलावडे देखील या टीममधून खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला आडव्या बॅटने ठोकलाय मैदानाच्या बाहेर. कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ झाला बाहेर, परंतु बॉल सीमा रेषा पार. षटकार. राष्ट्रवादी चषक देहू मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती. याच खेळाडूचे नाव प्रथमेश राठोड. सगळ्या मान्यवरांचं देखील स्वागत असेल श्री अष्टविनायक विजनच्या या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. 11 धावा धावफलकावर आहे. आशिष मोहिले यावेळेला रिवर्स अल्टी पलटी. राऊडी राठोड, प्रथमेश राठोड 4 धावा. प्रथमेश राठोडने वातावरण प्रथमेशमय करून टाकलंय. पहिला चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. म्हणजे षटकार चौकाराची भाषा त्याची बॅट बोलते आणि श्री अष्टविनायक विजनला थोडस या ठिकाणी चिंतेत टाकलेलं आहे. परंतु कमबॅक करावं लागेल. इकडे पारगाव आणि हरळवाडीच्या विरुद्ध जर पाहिलं तर देहू रोड आहे. एक स्थानिक संघ आहे आणि दुसरा संघ जर पाहिलं तर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहे. 15. यावेळेला कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी आलाय. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्या मधील आणि वा काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त. सागर होते आणि सागरने काय फिल्डिंग केली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूयात का. यस, खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आहे. आपल्या टीमसाठी वाचवलेली एक एक धाव खूप महत्वाची असते. सागरने 2 वाचवल्या. तुम्ही पहा सागर उभे कुठे आहेत आणि सागरने बॉल कुठे अडवलाय. अगदी सीमारेषेवर अडवलाय. म्हणजे ही जी रेस लागली होती. सागर एक चांगले पंच देखील आहेत. धावसंख्या 17. अखू टप्प्याचा बॉल त्याला हुक केला आणि फाईन लेगला पाठवलाय. प्रथमेश राठोड काही थांबायला तयार नाहीयेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडले आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 21 पहिली ओव्हर संपल्यानंतर. हॅलो. रोहित पवार यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. आज खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली. एक कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी आरपी रोहित पवार आलेले आहेत. श्री अष्टविनायक विजन टीमचे खेळाडू. अष्टविनायक विजन टीमचा महत्वाचा खेळाडू सध्या MPL गाजवतोय. नाव निहाल तुसामद. चला घाई करा. एक ओव्हर झाली, त्याला खूप सारा वेळ झालाय. चांगला बॉल, सन्मान दिलाय. हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं. मिड ऑफचे फिल्डर येत आहेत परंतु तिकडे
एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावांवर. एक 51 धावसंख्येपर्यंतचं लक्ष किंवा त्याच्यामध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्याची सुरुवात झाली आहे, कुठेतरी या ठिकाणी अष्टविनायक विजन 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना माहिती आहे घरचं मैदान आहे, 51 पर्यंत आम्ही धावसंख्या इकडे पाठलाग करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला पारगाव आणि हरळवाडीचा प्रयत्न असेल, कुठेतरी 50च्या पुढे जावं लागेल, कारण प्रतिस्पर्ध्यांचा इकडली त्यांची स्ट्रेंथ पाहता आमचाही प्रयत्न तोच राहील. चांगली सुरुवात झाली तर 50च्या पुढे जायला काय हरकत आहे. मास्टर माइंड जितेन शेळके या टीमला मॅनेज करतायत. आणि विशाल भाऊ मोरे सुद्धा आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोर उडवलाय प्रथमेश रावडी राठोड यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. प्रथमेश राठोड सध्या चर्चा आहे या खेळाडूच्या नावाची. यावेळेला फटका हवेत खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव पूर्ण केली गेली. सागर आले, चेंडूची फेकी, 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाला तरी धावसंख्येला लगाम घालावा लागेल, थोडंसं कंट्रोल करावं लागेल, अन्यथा ही 50च्या पुढे निघाली आहे धावसंख्या यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनची. परंतु सध्या चर्चा आहे प्रथमेश राठोडची. आणखीन एक फटका, काय पदलालित्य होतं, अतिशय सुंदर. परंतु तिकडे सागर पुन्हा एकदा आले आणि 2च धावांवर थांबवलंय सागर. आणि या अगोदर तिसरीचा प्रयत्न, 3 केल्या, पाहूया चौथी होईल का. आणि 4 धावा पूर्ण केल्या गेल्या. पहा, गाफील राहून क्रिकेटमध्ये चालत नाही. प्रतिस्पर्धी तुमच्यावर हावी होतील. जिकडे 2 पाहिजे होत्या तिथे 4 आलेले आहेत. मागील मॅच मध्ये देखील रणजित फराटेला आपण फिल्डिंग करताना पाहिलं मिळालं. काय फिल्डिंग करत होते. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलेली आहे 32 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू असताना यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन या हंगामात विशेष कामगिरी करताना पाहायला मिळाले. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी या टीमची राहिलेली आहे. कमी गतीचा बॉल, पहिलंच मन बनवलं होतं रिव्हर्स खेळायचं, परंतु गती कमी होती त्यामुळे आरपीने थांबवलं. डॉट बॉल. 32 वर धावसंख्या थांबलेली आहे. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असणार आहे. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न बॉलिंग टीमचा असणार आहे. एका बाजूला देहू रोड, एका बाजूला पारगाव हरळवाडी. प्रेक्षकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली मॅच पाहण्यासाठी. ओहो, पुन्हा एकदा तेज बॅक टू बॅक. आरपी रोहित पवार फ्रॉम देहू रोड तरी कुठे कमी आहे. चांगली कामगिरी, कमबॅक केलंय त्यांनी. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11 रन आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 32 धावांवर. चला, जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी बॉलिंग साठी येत आहेत मयूर दांगट, टीमचे कॅप्टन आहेत. मयूर बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कृष्णा पवार आहे. कृष्णा अजूनही शांत आहेत. 2 चेंडू खेळले त्यांनी, एक धाव घेतली, परंतु दुसऱ्या बाजूला खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे प्रथमेश यांची. प्रथमेशने 4 चौकार 1 षटकार खेळलाय. लोवर फुल टॉस कृष्णा पवार यांच्यासाठी, परंतु तिकडे फिल्डर आलेले आहेत आणि पकडली कॅच. मयूर दांगट
आनंद आनंद जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आनंद जाधव खली या नावाने ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यातील एक जबरदस्त खेळाडू आहेत. आनंद जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर काय धावा येतील का पाहायचे, परंतु मयूर दांगटने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला 50च्या पुढे जाऊ द्यायचं नाहीये, परंतु समोर जर पाहिलं तर 50च्या पुढे जाण्याचा इरादा असेल. आनंद समोर जर पाहिलं तर संघाचे संघनायक मयूर दांगट. हो, कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली. फिल्डर आले दूरवरून आणि एकाच धावेवर इथे स्टार्टरचा थ्रो आणि एकाच धावेवर थांबवलं गेलेलं आहे. आता स्ट्राईकवर जर पाहिलं तर प्रथमेश यांना आपण पाहतोय. सध्या चर्चेतील नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धामध्ये अलीकडे आयकॉन म्हणून देखील मागणी आहे प्रथमेश राठोडला. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना मयूर दांगट पुन्हा एकदा. प्रथमेश राठोडला रोखायचं कसं हाही प्रश्न असणार आहे, कारण आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला त्यांनी. पहिल्या षटकात 3 चौकार 1 षटकार ठोकला होता प्रथमेश यांनी, परंतु समोर आता आव्हान वेगळं आहे. मयूर दांगट नावाचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टाकलाय बॉल. मयूर दांगट सांगताय हे मैदान आपलं आहे आणि इकडे आवाजही आपलाच असला पाहिजे, परंतु प्रयत्न जर पाहिलं तर त्या ठिकाणी करतील प्रथमेश. मयूर दांगट या मैदानातील सगळ्यात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक. आखू टप्प्याचा बॉल त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने पाठवलेला आहे आणि जसा स्ट्रोक खेळला तसे सांगत असतील प्रथमेश, इलाका तुम्हारा धमाका हमारा. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी जाताना पाहिला मिळतोय तो 37 धावांवर धावफलक पाहिला मिळतोय. 4 चेंडू या षटकातील, कारण खूप अखूट टप्प्याचा आणि अगदी कमी गतीने बॉल आला. खूप सारा वेळ होता त्या ठिकाणी प्रथमेशकडे हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्यांनी खाली क्षेत्र निवडलं. यावेळेला फटका खेळला जातोय गॅप मध्ये. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय. वाह, जबरदस्त स्ट्रोक. प्रथमेश म्हात्रेंनी मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना. असे गॅप मध्ये स्ट्रोक खेळतायत. 4 धावा. सध्या चर्चेत आहे, तर आता सध्या प्रथमेश राठोड देखील चर्चेत आहे. प्रथमेश म्हात्रे, प्रथमेश राठोड, प्रथमेश पवार, सध्या प्रथमेश या नावाच्या खेळाडूंचं राज्य आहे. प्रथमेश ठाकरेची सुद्धा चर्चा आहे. सध्या प्रथमेश राठोड यांना आपण पाहतोय. ओहो, चांगला बॉल आणि या बॉलवर या अगोदरच्या चेंडूवर राठोडची चर्चा होती, आता दांगटची चर्चा आहे. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली होती 41 आणि आता खूप महत्वाचं षटक म्हणजे शेवटचं षटक असेल. विनीत येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात मेडन ओव्हर केली आणि लगातार 9 बॉल डॉट टाकले होते, विनीत दिलोड बॉलिंगसाठी येताना पाहिला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर आनंद धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. थ्रो आलाय. आनंद चव्हाण
आणि विकेट येताना पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर देखील होईल. विकास सुरावशे मैदानात नवीन बॅटर जात आहेत. पारगावसाठी जबरदस्त क्रिकेट या खेळाडूचं देखील राहिलेलं आहे. परंतु सध्या आजच्या दिवसात विनीत नावाचा नक्की चर्चा होताना पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईकला प्रथमेश राठोड आहेत. राठोड जर पाहिलं तर 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने खेळतायत. परंतु त्यांना किती बॉलवर स्ट्राईक येणार ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. विकास सुरावशे स्ट्राईकवर पाहायला मिळतात. सध्याच्या घडला समोर जर पाहिलं तर एक युवा गोलंदाज देहू रोडचा विनीत. हो, प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विकेट येते. डॉट बॉल, खूप महत्वाची असलेली बॉल. चर्चा 50 ची आहे. ही मॅच मात्र या ठिकाणी सध्याच्या घडला सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 श्री अष्टविनायक विजनची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ताकवणे. आणखीन एक पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर लगातार 3 षटकार खेळले होते. एक जबरदस्त खेळाडू आहे. पारगावला नावारूपास आणणाऱ्या खेळाडूंपैकी एक. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी मैदानात दाखल झालेले आहेत. हराळवाडी आणि पारगाव एकत्र. थोडीशी रणनीती बदलली जाते आणि विनीतच्या नावावर आणखीन एक डॉट बॉल सुद्धा आलेला आहे. तेच विनीत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. परंतु आता स्ट्राईकवर ज्या फलंदाजाने या डावाला आकार दिलाय प्रथमेश राठोड. यावेळेला भिरकावून दिला बॉल, लपेटला आणि फेकून सुद्धा दिला सीमारेषेच्या पलीकडे. राठोड षटकार. संख्या पुढे गेलेली आहे ती 48 धावांवर. अंतिम टप्प्यात पहिला डाव आलाय. किती धावा उभारल्या जातील याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. देहू रोडवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक महत्वाची मॅच सध्याच्या घडला सुरू आहे. पंचेचाळीस धावांवर बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला प्रथमेश राठोड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी नाही झाले. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळतो. या अगोदर रोहित पवारच्या शेवटचे 2 बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, ते यशस्वी नाही झाले. टीमची धावसंख्या 48 झाली आहे. यापैकी 45 प्रथमेश राठोडच्या आहेत. देहू रोडच्या टीमचं मी कौतुक करेल. एकही वाईड बॉल किंवा एकही नो बॉल सुद्धा नाही टाकला या डावामध्ये. बिग हिट. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक करण्याचा कारनामा प्रथमेश राठोड करतायत. सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुका आणि गाव हराळवाडी आज पुण्यामध्ये येऊन जबरदस्त कामगिरी. सगळ्यांना विनंती आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट करतायत प्रथमेश राठोड. आणि धावसंख्या 54 धावा. आणखीन एक स्ट्रोक जो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. प्रथमेश काही ऐकायला तयार नाहीये. काय बॅटिंग केलीये. 1 मॅन शो बॅटिंग याला म्हटलं जातं. एक पात्री अभिनय केला या ठिकाणी. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरमध्ये नेऊन ठेवलेली आहे ती
58 आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता असणार आहे श्री अष्टविनायक विजन टीमला. परंतु आपण सगळ्यांना विनंती आहे, 5-6 दिवस ही स्पर्धा रंगली, परंतु पहिला अर्धशतक वीर मिळालाय. नाव आहे प्रथमेश राठोड, ज्याने जबरदस्त कामगिरी केली, सगळ्यांनाच खुश केलं या सलामीवीराने.